श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 29 एप्रिल आणि वार आहे सोमवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वतःलाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणे धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरं जाण्याची तयारी ठेवा. प्रलंबित घटना, वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील आणि खर्चांमुळे तुमचे मन काळवंडून जाण्याची शक्यता आहे. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल आणि गृहोपयोगी वस्तूंची देखील खरेदी आज संभवते. आपले धैर्य, उद्दिष्टांचा पाठपुरावा करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. ती लवकरात लवकर साध्य करण्यासाठी न थांबता सातत्याने प्रयत्न करण्यासाठी तुमच्या शरीरात पुन्हा ऊर्जा निर्माण करा. पुढील रास आहे वृषभ रास. प्रचंड चिंता आणि तणावामुळे तुमची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. गोंधळ व नैराश्य टाळा आणि मानसिक स्पष्टता ठेवा. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशांची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकतात आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्त्वही देऊ शकतात. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असणार आहे. तुमचा जोडीदार तुमच्यावर अखेरपर्यंत प्रेम करत राहील हे आज तुम्हाला कळणार आहे. दिवसाढवळ्या स्वप्न पाहणे हे अधोगतीचे लक्षण आहे. इतरांनी आपले काम करावे अशी अपेक्षा बाळगू नका. वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दूरी बनवून एकांतात वेळ घालवणं पसंत कराल. असं करणं तुमच्या हिताचंही असणार आहे. तुमचे आयुष्य आज खरंच खूप सुंदर असणार आहे, कारण तुमचा जोडीदार आज तुम्हाला सरप्राईज घेऊन येण्याची पूर्णपणे शक्यता आहे. पुढील रास आहे मिथुन रास. तुमच्या इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी तुमचे विचार आणि ऊर्जा वापरा. केवळ कल्पना विश्वात रमण्यात काहीही अर्थ नाही. तुम्ही केवळ विचार करता, प्रयत्न करत नाही हा तुमचा खरा प्रश्न आहे. आपल्या धनाचा संचय करा आणि त्यामुळे तुम्हाला धनसंचय कसं करावं याचा सल्ला कोणाकडून तरी घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर आज तुम्ही कला कौशल्य तुम्ही शिकू शकता आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन देखील वाचवू शकता. घरातील दुरुस्तीची कामे अथवा सामाजिक भेटीगाठी तुम्हाला व्यस्त ठेवतील. तुमच्या प्रेमजीवनात नवीन वळण येण्याची शक्यता आहे. तुमचा साथी आज तुमच्याशी विवाहाला घेऊन बोलणी करू शकतो. अशात कुठलाही निर्णय घेण्याआधी तुम्हाला विचार नक्कीच केला पाहिजे. पुढील रास आहे कर्क रास. तंदुरुस्ती आणि वजन घटवण्याचे उपक्रम आपल्या शरीरास चांगला आकार देण्यासाठी उपयोगी ठरतील. आज तुमच्या आईवडिलांपैकी कुणी धन बचत करण्यासाठी लेक्चर देऊ शकतात. तुम्हाला त्यांच्या गोष्टी व्यवस्थित ऐकण्याची आवश्यकता आहे अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास सहाय्य आणि प्रेम देतील. आज तुमचा जोडीदार तुम्हाला काहीतरी सरप्राईज घेऊन येण्याची शक्यता आहे, परंतु तुमचा जीवनसाथी तुमच्यावर खूप रागत असू शकतो. यामुळे त्यांच्या घरातील स्थिती ही गंभीर असू शकते. जर ते रागात आहे तर त्यांना शांत करण्याचा प्रयत्न आज जरूर करा. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण तुम्ही या सगळ्यांना पुरून उरणार आहात. आज रात्री तुमच्या जोडीदारासोबत रिकामा वेळ घालवताना तुम्हाला असं वाटेल की आपण किती गोष्टी गमावल्या होत्या ते. पुढील रास आहे सिंह रास. आपल्यातील द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समृद्ध जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बाणवा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. दृष्ट प्रवृत्तीवर वेळीच ताबा मिळवणं चांगलं असतं. चंद्राच्या स्थितीमुळे आज तुमचे धन व्यर्थ खर्च होऊ शकते. जर तुम्हाला धनसंचय करायचे आहे तर तुम्ही आपल्या जीवनसाथी किंवा मातापित्यांसोबत याबाबतीत बोलू शकता. कुटुंबातील सदस्यांसोबत काही अडचणी निर्माण होतील, परंतु त्यांचा मन शांतीवर विपरीत परिणाम होऊन देऊ नका. तुमच्या जोडीदाराशी फोनवर बराच काळ न बोलून तुम्ही जोडीदाराला आज छळणार आहात. आज कार्यक्षेत्रात अचानक तुमच्या कामात तपास होऊ शकतो. अशातच जर तुम्ही काही चूक केली असेल तर त्याचा तुम्हाला खूप पश्चाताप होण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे कन्या रास. छोट्या मोठ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊन देऊ नका. दीर्घकालीन प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. तुमच्या विचित्र वागणुकीनंतरही जोडीदार तुम्हाला सहकार्य करणारच आहे. आजचा दिवस विशेष करण्यासाठी अगदी थोडासा तरी दयाळूपणा दाखवा. प्रेम करा. निर्णय घेताना अहंकार, स्वाभिमान मध्ये येऊन देऊ नका. इतरांना काय म्हणायचे आहे ते देखील ऐकून घ्या.
ऑफिसमधून लवकर घरी जाण्याचा प्लॅन आज तुम्ही ऑफिसमध्ये पोहोचूनही करू शकता. घरी पोहोचून तुम्ही सिनेमा पाहण्याचा किंवा पार्कमध्ये कुटुंबातील लोकांसोबत जाण्याचा प्लॅन बनवू शकता. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटणारं आहे. पुढील रास आहे तूळ रास. शक्य असेल तर लांबचा प्रवास टाळणं चांगलं आहे. अशा प्रवासासाठी तुम्ही आज कमकुवत आहात. त्यामुळे हा प्रवास तुम्हाला आणखीच कमकुवत बनवण्याची शक्यता आहे. झटपट पैसा कमवण्याची तुम्हाला इच्छा होईल. आजच्या दिवशी सर्वजणच तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्ही देखील हे बंधन आनंदाने स्वीकाराल. सायंकाळच्या छेडछाडीत आनंद घेऊ नका. तुमचा चमू एकत्र आणून सार्वत्रिक उद्दिष्ट साध्य करण्याची तुमची स्थिती आता अतिशय सशक्त आहे. बहुतांश घटना आपल्याला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळखळता प्रसन्नदायी असा आजचा दिवस असणार आहे. शेजाऱ्यांकडून ऐकलेल्या एखाद्या गोष्टींवरून तुमचा जोडीदार तुमच्याशी भांडण करू शकतो. पुढील रास आहे वृश्चिक रास. दिवसाची सुरुवात तुम्ही योग्य साधनेने करू शकतात. असं करणे तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहणार आहे. अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होतील. तुमचे जोडीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. प्रेम हे वसंत ऋतूसारखे असते. फुले, हवा, सूर्यप्रकाश, फुलपाखरे याप्रमाणे तुम्हाला रोमॅन्टिक गुदगुल्या देखील आज करणार आहे. कामकाजाच्या ठिकाणी होणाऱ्या बदलांमुळे तुम्हाला फायदा नक्कीच होणार आहे. घरातील लहान सदस्यांसोबत आज तुम्ही पार्क किंवा शॉपिंग मॉलमध्ये जाऊ शकता. तुमचा जोडीदार तुम्हाला आज आश्चर्याचा सुखद धक्का देणार आहे. पुढील रास आहे धनुरास. मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. तसंच आज तुम्हाला धनसंचय कसा करावा याचे कौशल्य तुम्ही शिकू शकता आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचवू शकता. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होईल. तुमची बांधिलकी फळेल आणि तुमचे लक्ष्य पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी देखील व्हाल. स्वप्न सातत्यात उतरलेले तुम्ही पाहाल, परंतु त्यामुळे हे यश डोक्यात जाऊन देऊ नका आणि सातत्याने प्रामाणिकपणे काम करत राहा. वेळेसोबत चालणं तुमच्यासाठी उत्तम असेल, परंतु सोबतच तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की जेव्हा कधी तुमच्याजवळ रिकामा वेळ असेल, आपल्या जवळच्या लोकांसोबत तो वेळ घालवावा. पुढील रास आहे मकर रास. तुमचे आरोग्य आणि ऊर्जा बचतीची सवय तुम्हाला दीर्घकाळ प्रवासाच्या योजनेसाठी फायदेशीर ठरतील. अतिशय व्यस्त असूनही तुम्ही आरोग्य चांगले राखल्यामुळे थकवा येणार नाही. आज तुम्ही विना कुणाच्या मदतीने तुम्ही धन कमवण्यात यशस्वी व्हाल. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. त्याचबरोबर तुम्ही रिकाम्या वेळेचा उपयोग करण्यासाठी तुम्ही आपल्या जुन्या मित्रांशी भेटायचा प्लॅन बनवू शकता. तुमच्या व्यस्त दिनक्रमामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावर संशय घेईल, पण दिवसाच्या शेवटी मात्र ते सर्व काही समजून घेईल. पुढील रास आहे कुंभ रास. धर्मपरायण व्यक्तीचे शुभ आशीर्वाद तुम्हाला मनशांती मिळवून देतील. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याच वेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. नवीन गुंतवणूक करताना स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घ्या. गुपचूप केलेले व्यवहार तुमच्या प्रतिष्ठेला बाध आणू शकतात. खूप काळापूर्वी सुरू केलेल्या प्रकल्पाचे काम आज पूर्ण झाल्याने तुम्हाला खूप समाधान लाभणार आहे. आज तुम्ही जीवनसाथीसोबत वेळ घालवण्यात किंवा त्यांना फिरायला घेऊन जाण्याचा प्लॅन कराल, परंतु काही कारणांमुळे तुमचा हा प्लॅन सक्सेस होऊ शकणार नाही. त्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या प्रतिष्ठेला थोडासा धक्का पोहोचवण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडं आज सावधगिरी बाळगायची आहे. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असल्याने फळ तुम्हाला आज मिळणार आहे आणि त्यामुळे एका अतिशय विचित्र गुंतागुंतीच्या परिस्थितीशी तुम्ही सामना करू शकणार आहात. भावनिक निर्णय घेताना तुम्ही अस्थिर होऊ नका. आज तुम्ही मित्रांसोबत पार्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकतात, परंतु तरीही तुमचा आर्थिक पक्ष आज मजबूत राहील. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. जे प्रेमात अखंड बुडालेले असतात त्यांना आज प्रेमगीत नक्कीच ऐकू येईल. तसंच आपल्या उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळाचा वावरण्याचा दिवस आजचा चांगला आहे. आपल्या घनिष्ठ मित्रांसोबत आज तुम्ही रिकाम्या वेळेचा आनंद घेण्याचा विचार करू शकतात. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया पुन्हा तशा राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.